या सगळ्याविषयी बोलण्याकरता सुषमाताई अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, जेव्हा आपल्या प्रतिनिधीनं या ठिकाणी सवाल विचारला, हगवणे तुला काही पश्चाताप झालाय का, तर हगवणे हात उंचावतो आणि नकारार्थक हात हलवतोय। माज अजूनही कायम आहे सुषमाताई। नाही, ही माणसं कोडगीच आहेत मुळात मुळात यांच्यामध्ये जर काही संवेदना माणूसपणाच्या काही जाणीवा शिल्लक असतात तर त्यांनी इतक्या क्रूर पद्धतीने इतक्या अमानवीय व्यवहारच केले नसते। हे इतके अमानवीय वागणारे लोक यांना जर थोडी जरी संवेदना असती तर हे असे वागले नसते। त्यामुळे ही कोडगी लोक आहेत, यांच्याकडनं आपण काय अपेक्षा करायच्या। मला आश्चर्य याचं वाटतं की अशी कोडगी असंवेदनशील आणि गुन्हेगारी वृत्तीची माणसं मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या इतक्या जवळ कशी काय असतात, हे फार विशेष आहे। अगदी आता या सगळ्या प्रकरणी बऱ्यापैकी मागणी अशी होतीये की राजेंद्र हगवणेला फाशी द्या। सुषमाताईंना काय वाटतंय? नाही नाही, आता काय आहे, अजूनही काही आरोपी अटक करणं शिल्लक आहे। आपण असं दाखवतोय खरं की सगळे आरोपी अटक झाले, मात्र यातला निलेश चव्हाण नावाचा आरोपी अजून राहिलेला आहे, ज्याने ते बाळ हिरावून घेतलं होतं। त्यामुळे त्या निलेश चव्हाणलाही अटक करून आधी त्याला मकोका लावणं गरजेचं आहे। आणि राहिला प्रश्न या सगळ्या आरोपींचा, तर यांच्यावरची सगळी चार्जशीट आणि काय नेमके आता लाईन ऑफ ऍक्शन आहे तीही चेक केली पाहिजे। आणि त्यात पोलीस कलम लावताना काय करतात, चार्जशीट दाखल करताना काय करतात, हे सुद्धा फार महत्वाचं आहे। त्यासाठी तिथपर्यंत जो माध्यमांनी आणि सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोधकांनी जो हा लढा उचलून धरलेला आहे, ती चार्जशीट दाखल होईपर्यंत आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपण जागृत राहिलं पाहिजे।